मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर कल्याण पूर्वेमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आता भाजप कार्यकर्ते देखील रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण पूर्वेमध्ये आपण चित्र पाहिलं तर या ठिकाणच्या ज्या आमदार आहेत सुलभा गायकवाड ज्या भाजपच्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये एकंदरीत विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्षाची भूमिका मांडणारे महेश गायकवाड या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन शिवसेनेकडनं निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांचाच प्रचार करण्यासाठी आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यांचा प्रचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत। नेमका कशा प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे आणि भाजप कार्यकर्ते पदाधिकारी कशा त्यांना या ठिकाणी निवडून यावं याचा प्रयत्न करतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महेश गायकवाड स्वतः आणि भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। महेशजी सांगा, ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उभे आहेत आणि आज मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते देखील तुमच्या विजयासाठी रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत, काय सांगाल? या ठिकाणी माजी जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी या ठिकाणी मोठ्या ताकदीने भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेना महायुतीचा प्रचार करत आहेत आणि मला विश्वास आहे मोठ्या मताधिक्याने पॅनल क्रमांक 15 त्याचप्रमाणे कल्याणपूरचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि महापौर हा महायुतीचा बसेल। दुसरीकडे पाहिलं तर जी नाराजगी आपण पाहिलं गेलं काही दिवसापासून होती, जागा वाटप असेल, विधानसभा असतील, अनेक नाराजगी होतील। या संदर्भात काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले तर कुठेतरी त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ती नाराजगी निघालेली पाहायला मिळते का? खरं तर ही युती महाविकासासाठी केलेली आहे। माननीय एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब यांनी कल्याण पूर्वेच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हितासाठी ही युती केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होईल या अपेक्षेने युती केलेली आहे आणि ही नाराजगी म्हणताय आपण, ही नाराजगी कुठेही नव्हती। आमचे वैयक्तिक सर्व पदाधिकारी भाजपाचे शिवसेनेचे एकत्रित आम्ही काम करत आलेलो आहे आणि यावेळेससुद्धा मोठ्या ताकदीने आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा काम करतो आहे। निवडणूक प्रमुख भाजपचे जे आहेत नाना सूर्यवंशी हे देखील आपल्यासोबत आहे। नानाजी, ज्या पद्धतीने आपण बघितलं विधानसभा असेल अनेक उमेदवारांची नाराजी होती कारण महेश गायकवाड हा विरोधात उभा होता, मात्र काल जी सभा झाली त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या ठिकाणी दिसतोय, काय सांगा? कार्यकर्ते संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये भाजप शिवसेना महायुतीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचं चित्र आपल्याला सर्वदूर पाहायला मिळेल। या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, त्याचबरोबर लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आहेत, आमच्या सुलभाताई गायकवाड आहेत, राजेश मोरे आहेत। हे सर्वच्या सर्व लोक पूर्ण प्रयत्न करत आहेत की या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून उभे आहेत ते सर्व 122चे 122 नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊन एक विक्रम झाला पाहिजे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या वेळेला सुद्धा महायुतीचे 94 नगरसेवक या महापालिकेत होते 122 पैकी। आता आम्हाला त्यापेक्षा अधिकचा आकडा दिसतोय। आम्ही स्वतंत्र लढल्यानंतर सुद्धा 94 आले होते, आता आम्ही एकत्र आहोत आणि म्हणूनच आपल्याला सर्व दिसतं की विरोधक कुठेही समोर नाही आहे आणि 122चे 122 निवडून आणण्यासाठी महायुतीचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेमध्ये सगळे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागलेले आहेत। काल मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले होते आणि महानगरपालिकेचा विकास ट्रिपल इंजिनद्वारे म्हणजे केंद्रात असलेलं मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, राज्यात असलेलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आणि या महानगरपालिकेतलं सरकार हे तीनही मिळून या कल्याण डोंबिवलीचा न भूतो न भविष्यती या अगोदर जी संधी मिळालेली नव्हती, हे तिन्ही सरकार एकत्र असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आणि वेगाने या ठिकाणचा विकास होईल अशी सर्वांना अपेक्षा आणि म्हणून सगळं पाहिलं राज ठाकरे या ठिकाणी दौऱ्यावर येणार आहे, त्याचा काय फरक पडणार आहे का? कारण जो उत्साह तुमच्यात दिसतो नाही, एकूण कसे राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते जरी असले तरी ज्याला जनाधार लागतो तो खाली जनाधार आता मनसेचा राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे जरी आले तरी सुद्धा मोबिलायझेशन करायला मनसेकडे कार्यकर्ते नसल्यामुळे त्याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही। एकंदरीत पाहिलं की कल्याणमध्ये आज राज ठाकरे असले तरी या ठिकाणी जो उत्साह या ठिकाणी ज्या उमेदवार असतील किंवा
पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय. त्याप्रमाणे आपण पाहिलं गेलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार अशा प्रकारचा विश्वास जो आहे या ठिकाणी भाजप आणि शिवसेना उमेदवार यांच्याकडनं व्यक्त केला जात आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.